नमस्कार. माझ्या मधुरम चॅनेलला तुम्ही लाईक सबस्क्राईब केलं असेलच. आज पुन्हा एक वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर आली. आज थोडंसं वेगळं स्वगत म्हणूयात किंवा एखादी छोटीशी लघुकथा सांगण्याचा प्रयत्न करते. तुमच्या माझ्या घरातलंच असं वाटेल तुम्हाला कदाचित, आणि चुकून एखादा विषय मनाला हा भावला तर काहीतरी मार्ग मिळेल असा उद्देश आपण ठेवायला काही हरकत नाही, आणि सकारात्मकतेनं हा विषय घ्यायला हरकत नाही. माझ्या या स्वगताचं नाव आहे नकाशा स्वाभिमान. तुम्ही म्हणाल ते रणरणत्या उन्हात चालता चालता सुमनला धाप लागायची फक्त बाकी होती. पायाचे तुकडे मोडत होते. अजून किती चालावे लागेल असा विचार मनात येत असतानाच एकदम तिला भोवळ आली. मीही तिच्यासोबत होतेच. फार वर्षांनी भेटलेली सुमन आज खस्त्यासारखी वाटली. तिला तिकडेच बाजूला सावलीत घेऊन गेले. थोडं पाणी शिंपडलं तोंडावर आणि थोड्याच वेळात तिला जाग आली. आज सगळं काम बाजूला ठेवून तिच्यासोबतच राहायचं असं मी ठरवलं. आणि आता कसं वाटतंय गं सुमन? बरं वाटतंय ना? असं म्हणून मी सुमनकडे वळले. ती उठून बसत म्हणाली, बरं आहे आता. तिला हात देऊन मी उठवलं आणि सहज बाजारात भेटली होती. थोडी विचारपूस करत असताना ती बावरल्यासारखी वाटली. चल आज मस्त गप्पा मारूयात म्हणून तिच्या सोबत तिच्या घरी जाण्याचा मानस मी व्यक्त करत होते, पण ती बहुधा चाचरत होती. अगं नको, मी जाते, तू कशाला उगाच तसदी घेतेस असे म्हणत ती पुढे सरसावली. पण मी आज ठरवलेच, तिच्यासोबत जायचेच. थोडे अंतर चालून गेल्यावर छोट्याशा बोळात वळून ती एका बैठ्या घराजवळ तबकली. हे माझं घर तिला बहुधा मी आलेलं आवडलं नसावं. ये ये म्हणत दरवाजातच चपला सरकवत मी तिच्या मागून आत शिरले. समोर एक छोटीशी बैठक, 2 खुर्च्या, थोडा अंधार वाटला. मग आत एक खोली, त्यातच एक दिवाण आणि बाजूला स्वयंपाक टेबल, त्यावरच काही वस्तू मोजक्याच. माझं अवलोकन चालू असताना मी दिवाणाकडे बोट दाखवत म्हणाले, बस ना गं. हो 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 म्हणत मी टेकले. एवढी जीवाभावाची मैत्रीण असूनही अनोळखी वाटली मला सुमन आज. काहीतरी लपवत असावी. घरात एकटीच होती. उगाचच सांभार चौकशा नको म्हणून मी गप्पच राहिले, तिच्या बोलण्याची वाट बघत. मग पाणी, चहा, सोपस्कार झाले. एकेकाळची मन मोकळी सुमन आज मला खूप वेगळी वाटली. बराच वेळ असाच गेला. मग न राहूनच मी तिला विचारलं, बाकी कुठे आहेत गं सगळे? म्हणजे तुझे मिस्टर, मुले कोणी दिसत नाही? नंतर माझे तिच्याकडे लक्ष गेले. माझी मलाच लाज वाटली. बहुधा एकाची साथ सुटली असावी. ती एकटीच होती. तीही थोडी बरमली. माफ कर म्हणत मीच विषय बदलला. आपल्या पूर्वीच्या आठवणीत मन रेंगाळत गेलं. त्यावेळी दोघींनी एकत्र घाललेल्या आठवणी गप्पात घेत मी तिला बोलतं करू लागले. हळूहळू तिची कळी खुलत गेली खरी, पण त्यात आनंद नव्हता. एक वेगळाच उपचार वाटला मला. ती म्हणाली, तुझे काय चालले? वयाच्या या टप्प्यावर जे सगळ्यांचं होतं तसंच माझंही. मला माझा फार बडेजाव इथं मारायचाच नव्हता. तिच्या मनात दिसणारी, खुपणारी अशी काहीतरी सल मला दिसत होती. तुझे काय? तू एकटीच राहतेस की? ती म्हणाली, हो सध्या तरी मी एकटीच. यांची सोबत होती, पण आता तेही गेले. तेही या शब्दातच मला तिची वेदना जाणवली. मुलं? हो, एक मुलगा, सून आहे, पण त्यांना त्यांचं जग. काळाचा महिमा. मुलगा बघायचा आधी, पण आता त्याचाही प्रपंच वाढला. हेही गेले 2 वर्षापूर्वी. आता माझ्या या घरात राहते मीच. जीव असेपर्यंत जगायचं असं म्हणत तिनं नकळत डोळ्यातील पाणी लपवलं. अगं जरा बाहेर पडून भाजीपाला वगैरे आणते. पूर्वी भजनी मंडळ वगैरे जात होते, पण हल्ली तेही नको वाटते. ती बोलत गेली. मी ऐकत गेले. बोलता बोलता मनाची व्यथा सांगत, डोळ्यातील पाणी लपवत उसनं अवसान आणत होती. खूप वेळ निघून गेला. आता मला निघायला हवं. पुन्हा भेटू मी म्हणाले. तेवढ्यात मगाशी मला येण्यास नको म्हणणारी सुमन माझे दोन्ही हात हातात घेत घट्ट दाबून म्हणाली, आज राहतेस का गं माझ्यासोबतच? तिच्या स्पर्शात एक वेगळीच आरजू मला वाटली. तिच्या हातावर हात ठेवत मी म्हणाले, अगं आज नको, पुन्हा येईन ना कधीतरी. असे म्हणून मी बाहेरच्या खोलीत आले. समोरच्या भिंतीवर तिच्या मिस्टरांचा फोटो लावला होता. खूप दिमागदार
वाटले फोटोमध्ये. मनात हुरहुर वाटली, काळजी वाटत होती सुमनची. तिचा तो स्पर्श, तिची असहाय्यता याची जाणीव करत होता. चल निघते ग म्हणून मी पुढे आले. बोळाच्या कोपऱ्यापर्यंत आल्यावर मागे वळून पाहिले तर सुमन तिथेच उभी होती. तिला काहीतरी सांगायचे होते का? एवढ्या वर्षानंतर जणू माझी वाटच ती बघत होती असे वाटले. मन पुढे जाण्यास धजवत नव्हते. मी मध्येच तिथेच फोन केला घरी. आज काय? मी माझ्या बालमैत्रिणीकडेच राहते म्हणून सांगितलं. ओके म्हणत माझ्या मुलीने हो मुलीनेच, कारण मी माझ्या मुलीच्या घरीच राहते. मला मुलगा नाही असे दुःख वाटायचे खरे, पण आज माझे मत बदलले. सुमनची ती उद्विग्नता पाहून खूप काही सांगून गेली. मन बेचैन झाले. माझी लेक ओके एन्जॉय कर, मला माझ्या बालमैत्रिणीसोबत राहण्यास परवानगी देत शुभेच्छा देऊन गेली. मीही फार काही न बोलता स्मितहास्य करत, फोनवर थोडेच दिसणारे पण भावना पोचतातच की हो. आवाजावरूनही तुमच्या भावना कळतात. असो, मी परत मागे आले तर सुमन आत गेली असावी. पुढे परत तिच्या घरात शिरले तर ती दिवाणखान्यात एकटक बघत बसली होती, डोळे पाण्याने भरलेले. मला पाहताच एखाद्या लहान मुलीसारखी बिलगली. रडत रडतच म्हणाली, आलीस तू? पुन्हा तोच हातात घेत आश्वस्त स्पर्श तिला जाणवला. मी म्हणाले, हो. अगं तुला एकटीला टाकून जावेसेच वाटले नाही. परत आली. माझ्या लेकीला फोन केला. आज इथेच राहते. ती आश्चर्याने बघत राहिली. लेकीकडे? तुला सून मुलगा? चाचपडत बोलत ती म्हणाली. मी म्हणाले, अगं नाही, मला एकुलती एक मुलगीच आहे. जावईच माझा मुलगा. मी लेकीकडेच राहते. मला माझे कौतुक सांगत बसायचेच नव्हते. मी विषय बदलत म्हणाले, बघ आता मी राहिली आहे. आज काय विशेष करशील आपल्याला खायला? मग मस्त गप्पा मारूयात. असे म्हणत तिची खुललेली कडी मी पाहिली. मलाही समाधान वाटले. मी तिच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करू शकले. आज खूप दिवसांनी तिच्यासोबत कोणीतरी होतं बहुधा. मलाही जरा वेगळा अनुभव. मग पुन्हा चहा, गप्पा, बालपणीच्या मारत मारत ती तिच्या मूळ स्वभावाकडे वळताना जाणवली. मलाही खूप बरे वाटले. मग रात्री साधीच वरणपोळ्याचा बेत केला. पोटभर जेवण झालं आणि मग अंथरुणावर पडल्या पडल्या मी पुन्हा तिला बोलतं करत होते. स्वभावाने कडक, शिस्तप्रिय सुमन स्वतःच्या पायावर उभी असणारी, त्या काळी मोठी कौतुकाची गोष्ट खरं तर. हिमतीवर संसाराचा गाडा उडत आपल्या माहेरची ही जबाबदारी घेणारी पुढे अनाहूतपणे एकटीच पडत गेली. तिला तिचा संसार सावरता आला नाही का? की तिच्या सुनेनं तिला हरवलं हे स्पष्ट तिच्याकडे बघून कळत होतं. मग न राहून मी तिला विचारले. मुलगा, सून मी चाचपडत बोलत होते. जगरहाटी म्हणत ती फारशी सुनेबद्दल कौतुकाने बोलत नव्हती. आपण किती दिवस पुरणार म्हणत मुलगा सुनेचेच ऐकत असावा असेच वाटले. फार खोलात न जाता मी समजून गेले. मुद्दा हा होता की मी तिला आज कशी मदत करणार होते. सहानुभूती म्हणून नव्हे, पण एक मैत्रीण म्हणून. सगळे शेवटी ज्याच्या त्याच्या विचार प्रक्रियेवरच. सून कुठे राहते हे काढून मी घेतले. नक्की काय असेल तिच्या मनात हे मलाही जाणून घ्यावेसे वाटले. आपण एखाद्याच्या का पडायचे? त्यांचे ते बघून घेतील. आपण का वाईट व्हायचे? असा स्वार्थी विचार आज मला करावासा वाटलाच नाही. तिच्या डोळ्यातील पाणी, तिनं स्वावलंबी असूनही गमावलेला आत्मविश्वास, मुलाने तिचे लाचार केलेले जगणे मला अस्थिर करत होते. परमेश्वरी कृपेने ती आजही स्वावलंबी असली तरी मनाने खूप खचून गेली होती असं वाटले. आज मला मुलगी आहे याचा खूप अभिमान वाटला. अशा विचारातच सुमनचा भूतकाळ डोळ्यासमोरून तरळून गेला. सकाळी उठल्याबरोबर मी चहा घेतला आणि पळते गो आता असे म्हणत मी निघाले. तिनेही फार काही न बोलता मला सोडले. खरं तर माझ्या मनात वेगळेच चालू होते. नाण्याच्या दोन बाजू बघितल्याशिवाय निष्कर्ष कसा काढणार ना? तुम्हाला समजले असेलच. मी तडक तिच्या सुनेकडे येऊन थबकले. दारावरची बेल वाजवत असतानाच एका महिलेने दार उघडले. आत बराच पसारा, दोघी तिघी बायका गप्पा मारत बसलेल्या दिसल्या. मला बघताच तिने प्रश्न विचारला, कोण तुम्ही? कोण हवंय? अशा सूचक प्रश्नांचा भडीमार होत राहिला. थोड्या रागीट आवाजात तिचा तो आवाज आल्यावर मला तिच्या स्वभावाचाही नकळत अंदाज आलाच. माझी ओळख मात्र मी एक सर्वेक्षण करते म्हणून दिली. मला दारातच उभे केले. पण पाणी मिळेल का अशा वाण्याने मी आत शिरले. मला बघताच त्या तिच्याच शेजारी असाव्यात
मैत्रिणी उठल्याच नाहीत. मी तशीच उभी राहिली. मग काही कौटुंबिक माहिती हवी आहे हे विचारत असताना त्यातील एक जण सुमनबद्दल नकळत नकारात्मक बोलून गेली. सगळ्या हसल्या. मला फारसे आवडले नाही. पुन्हा तिच्या सुनेकडे मोर्चा वळवत मी चौकशी करायला लागले. त्या बायकांनी तिथून उठावे हेच मला अपेक्षित होते. पण बराच वेळ गेल्यावर मला खाजगीत माहिती हवी आहे बोलले तर त्यावरही त्या कुत्सितपणे हसल्या आणि आपल्या सासरची प्रतिमा अशी तिने केली हे बघून वाईट वाटले. आणखी वही आली. त्या गेल्यावर मी तिला माझी ओळख सांगितली आणि ती एकदम चिडली. स्वभावाने तापट असावी हे समजलेच. जरा तिच्या तंत्रात घेऊया असे समजावत मी बोलू लागले. तिला बोलते करता करता एवढेच जाणवले की माहेरच्यांनी नको इतके घातलेले लक्ष, त्यामुळे सासरच्यांबद्दल ओढ वाटणे अशक्यच. मनातील चुकीच्या स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दलच्या अवास्तव कल्पना, कोणाचे तरी अनुकरण करण्याचा अट्टाहास, काहीतरी स्वार्थी उथळ विचार, इतरांनी सुमनबद्दल सांगितलेले चुकीचे अंदाज तिच्या सुनेच्या मनात घट्ट करून बसलेले. सासू वाईटच असते ही संकल्पना खोलवर रुजलेली. माहेरच्यांचे अतिलक्ष तिला तिचा संसार, सासरची माणसं यापासून बाजूला घेऊन गेला. वेगळे राहतानाही तिच्या बोलण्यातून सुमनबद्दलचा तिचा राग उफाळून येत होता. हे केवळ स्वतःचे स्वातंत्र्य, जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न, वाजवीपेक्षा माहेरच्यांनी दिलेले लक्ष यामुळे स्वतःच आपण आपल्या संसारात विघ्न आणलं हे कळायला थोडा तिला उशीर लागेल. पण सुमन असेपर्यंत ती मागे फिरावी हे तिला कळायला हवं. मनातील ही जळमट काढण्याचा एक प्रयत्न करता येईल का असा विचार मनात आला. तिला बोलत करताना सुमनबद्दल, तिच्या मिस्टरांबद्दल तिच्या मनात असलेली आग जाणवत होती. मुलांनाही तिने बाजूला केले. त्याचेही त्यात चुकलेच. सुमनच कशी वाईट आहे आणि तिच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी मी कशी बरोबर वागते हा तिचा फाजील आत्मविश्वास होता. दोष फक्त अवतीभोवती वावरताना आपणच आपला संसार फुलवायला हवा, आपल्या माणसांना हेच न कळण्याचा, असं एखाद्याचं मांडलेलं घरटं मोडू नये हाच विचार मनात आला. मी सुमनच्या सुनेला समजावण्याचा प्रयत्न केला. तिच्या सासरच्यांबद्दलचे चुकीचे दृष्टिकोन तिच्या मनात आजही रुंजी घालत होते. ती तडफडत असावी. आपली असहाय्यता, धमक्या, दबाव, दहशत तंत्राने व्यक्त करत आपला हक्क मिळवण्याचा प्रयत्न करत असावी. आपले अस्तित्व चुकीच्या पद्धतीने व्यक्त करत असावी हे तिच्या व्यक्तिमत्वाकडे बघून लक्षात येत होते. एवढेच मला वाटते. योग्य वेळी योग्य समुपदेशनात तिच्या स्वभावातील नकळत निर्माण झालेली ही दाहकता, मीच बरोबर आहे हा फाजील आत्मविश्वास तिलाच नकळत कोलमडून टाकत असावा. प्रेम हे सहवासातच निर्माण होत असतं याची जाणीव तिला तेव्हाहून अपेक्षित होतं. आता उशीर झाला. आपणच पेरलेल्या काही गोष्टी सुधारण्याची तिने गरज आहे असे मला वाटून गेले. माहेरच्यांनीही काही गोष्टीत लक्ष घालू नये हा नियम त्यांनी न पाळल्याने केवळ एकमेकांनी करून दिलेले गैरसमज वाटले. सुमनच्या सुनेला माझ्या परीने समजावून मी बाहेर पडले. पण तिच्या व्यक्तिमत्वातील तो राग, दहशत, आपलं तेच बरोबर हे मानण्याची कृती, एक हळुवारपणा, मनाचा मोठेपणा, आपलेपणा कधी कितपत येईल किंवा जाणवेल याबद्दल मी जरा साशंकच होते. काही व्यक्ती दुहेरी व्यक्तिमत्वाचे असतात. प्रेमळ तर कधीही हिंसक वागतील याचा नेम नाही. असाच काहीसा दोष. आपलं हित कशात आहे हे कळण्याची सतत विवेक बुद्धीही गमावून बसली जाते आणि आयुष्यात एका वेगळ्या टप्प्यावर आपण येऊन थांबतो. याहूनही फक्त हक्क, स्वार्थच बघत पुन्हा स्वतःची वाढ खुंटलेलीच राहते. मतितार्थ केवळ समजुतीचा घोटाळा, चुकीचे दृष्टिकोन, एखाद्याबद्दलचे चुकीचे नकाशे, अहंकार, जबाबदारीची नसलेली जाणीव किंवा लग्न म्हणजे या सगळ्या गोष्टी असतात हेच मान्य नसणं, फक्त अधिकार मिळवण्यासाठी केलेला हा सोपस्कार, तरी नात्यात अडकणं, अशा याच गोष्टी मनात घेऊन येऊन गेल्या आणि कुणाचे चुकले असा विचार करताना
मन परत उद्विग्न झाले. सुमन माझी होती, तिची सून माझी नव्हती. तिचा मुलगा देखील तेवढाच जबाबदार होता या परिस्थितीला. त्याची चूक सुनेपेक्षा जास्त होती. पण आता त्यालाही आता समजणं किंवा समजावून घेणं अवघड वाटत असावं. शेवटी तोही तिच्या आहारी गेला. शेवटी काळ हेच औषध. फक्त वेळ निघून गेल्यावर काही उरत नाही हे समजावणं योग्य. एवढेच वाटले. मी तिथून बाहेर पडले. दोष कोणाचा, कोण चुकले, कोण बरोबर हे ज्याचे त्याने ठरवायचे. पण मला आता काय करायचे हे मी ठरवले. या सगळ्यात मला काय करायचे तर सुमनची मदत, पैशाने नव्हे, बरोबरीने करत आयुष्याकडे तिला वेगळ्या दृष्टीने बघण्यास, मदत करण्यास मला शिकवायचे होते. तिची सून तरुण आहे. आज न उद्या तिला आपली चूक कळावीच. मी कुठे चुकले, का चुकले आणि माझंच घरटं मी स्वतःच कसं मोडलं हे तिला कळेल. व्यक्ती स्वातंत्र्य आहेच. ती त्यातून बाहेर पडावी एवढीच अपेक्षा. तिच्या मीतून तिने लवकर बाहेर पडलं तरच जास्त चांगलं. सुमनची सोबत मला जमेल तशी मी करायचं ठरवलं आणि मीच आनंदी झाले. कारण तुम्ही आनंदी असाल तरच तुम्ही इतरांना आनंद द्याल. सुमनचे आयुष्य आनंदी जाण्यास मी तिला मदत करणार हे मीच मला आश्वासन देत माझ्या लेकीच्या घरी आले. आज मला माझ्या मुलीचा व जावई यांचा सार्थ अभिमान वाटला. मी आनंदी आहे याचं समाधानही माझी लेक, जावई, तिच्या सासू-सासऱ्यांसोबत आम्हालाही मस्त मजेत मानानं ठेवतात. हो, मानानं ठेवतात हा शब्दच महत्त्वाचा आहे. खरी स्त्री-पुरुष समानता हीच असं म्हणता येईल. मुलीही आपली जबाबदारी तेवढ्याच लिहिलेल्या सांभाळताना दिसतात. मला माझ्या लेकीचा खूप अभिमान वाटला. पण सुमनचा पोरका झालेला स्वाभिमान, हो, पोरका झालेला स्वाभिमान माझं मन दुखावून गेला. कोणाचे कष्टाने बनलेले घरटे मोडण्याचं पाप अनाहूतपणे होऊ नये ही काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी ना, हे मात्र जाणवले. बघा, नकळत माझ्या डोळ्यात पाणी आलं वाचताना. मीच लिहिली ही छोटीशी लघुकथा तुमच्यावर समोर सादर करताना, मग वाचताना तुमच्याही डोळ्यात नकळत छोटासा अश्रूचा बिंदू जरी तळतळला तर हेच माझ्या लिखाणाचं यश मी म्हणेन. धन्यवाद.